ही कथा आहे वेळेच्या अविरत चाललेल्या चक्राची, जिथं एक मनुष्य एक एक क्षणासाठी जगतो. विना ध्येय त्याच्या जगण्याला काय अर्थ? आयुष्यातून ध्येय गेलं तर आयुष्य बेरंग होऊन जातं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी रडत खडत जगत असताना एक ध्येयाची ज्योत जागी झाली तर आयुष्य एक मशाल बनून पेटू लागतं. संपतराव एका शाळेचे रिटायर शिक्षक होते. आजकाल ते एका मोठ्या धक्क्यातून जात होते. 3 महिन्यापूर्वीच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा अमेरिकेत शिकत होता. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर काही बदमाश लोकांनी त्यांच्या मुलाला मारलं होतं. संपतराव त्यांच्या मुलाच्या जाण्याला मान्य करत नव्हते. ते त्यांच्या मुलाला इतकं मिस करत होते की ते त्याच्या फोटोशी एकांतात बोलू लागले होते. त्याच्या फोटोवर रागवत होते. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका सकाळी ते त्यांच्या मुलाला चिठ्ठी लिहायला बसले. अचानक त्यांच्या लक्षात आलं की आपला मुलगा या जगात नाही. कुठं पाठवणार ती चिठ्ठी? संपतरावांपेक्षा त्यांच्या बायकोने लक्ष्मीबाईंनी या धक्क्यातून स्वतःला जास्त सावरलं होतं. देवावर असणाऱ्या विश्वासाने लक्ष्मीबाईंना यातून सावरण्याची शक्ती दिली होती. त्यांना वाटत होतं की भलेही त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत नाही, पण तो जो कोणत्या जगात असेल तिथे सुखी असेल. जसजसं वेळ जात होती संपतरावांचं दुःख वाढतच चाललं होतं. दुःख सहन करणं अवघड होत होतं. संपतरावांचा एक मित्र होता जगदीश. जेव्हा 20 वर्षांपूर्वी जगदीशची बायको वारली होती तेव्हा तेही अशा प्रकारे दुःखी होते. तेव्हा संपतरावांनीच त्याला सांगितलं होतं की जगदीश, जगलं तर पाहिजेच, बस फक्त जगण्याचं एक ध्येय ठेव. तेव्हा जगदीशने रोजच्या लहान सहान कामांना जगण्याचं ध्येय ठरवलं होतं. संपतरावांनी पेपरमध्ये एक जाहिरात दिली होती. भाडोत्रीसाठी आज त्यांच्या घरी त्यांचं घर बघण्यासाठी एक जोडपं आलं होतं. सत्यजित आणि ममता. पण इथे फक्त ममता राहणार होती. सत्यजित तिचा बॉयफ्रेंड होता. सत्यजित एका मोठ्या नेत्याचा मुलगा होता. ममता एक ॲक्ट्रेस होती. त्यांना शंका होती की रूम मिळेल की नाही, पण संपतरावांनी संकोच न करता त्यांना रूम देऊ केली. ती रूम त्यांच्या मुलाची राकेशची होती. आता ममता इथेच राहणार होती. जेव्हा सत्यजित आणि ममता होते तेव्हा संपतरावांना एक चिठ्ठी आली. एअरपोर्टवर पार्सलमध्ये त्यांच्या मुलाचं काही सामान वस्तू आल्या होत्या. सोबत चितेची राखही होती. ते घेण्यासाठी त्यांना एअरपोर्टला जायचं होतं. ते गडबडीत एअरपोर्टवर पोहोचले. त्यावेळी पार्सलमध्ये अमेरिकेतून वस्तू मागवणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. तासनतास लाईनमध्ये उभा राहूनही संपतरावांना त्यांच्या मुलाचं सामान मिळालं नाही. सामान घेण्यासाठी पूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. एअरपोर्ट कर्मचाऱ्याला वाटतं की तेही टीव्ही मागवणाऱ्यातले असतील. जेव्हा न पैसे देता काम झालं नाही तेव्हा संपतराव रागाने लाल झाले आणि मेन कार्यालयात पोहोचले आणि सांगितलं की टीव्ही घ्यायला आलो नाही, माझ्या मुलाची राग घ्यायला आलो आहे. काय त्यासाठीही मला लाच द्यावी लागेल? शेवटी त्यांना मुलाचं सामान मिळालं. ते घेऊन ते घरी आले आणि त्यांनी लक्ष्मीबाईंना सांगितलं की मी आपल्या मुलाला घरी घेऊन आलो आहे. लक्ष्मीबाईंच्या सांगण्यावरून ते मुलाच्या अस्थी घेऊन स्वामींकडे गेले. पण संपतराव बाहेरच थांबले होते. त्यांना धर्मात जराही आस्था नव्हती. ते नास्तिक होते. त्यांच्यासाठी कर्मकांड एक काल्पनिक आणि खोटं होतं. जेव्हा स्वामी संपतरावाच्या अनास्थेला बघून बोलतात, मी तुमच्या मुलाला एका उदराच्या शोधात बघितला आहे आणि लवकरच तो तुमच्या जवळ जन्म घेईल. पण संपतरावांना या गोष्टीपासून काही समाधान मिळणार नव्हतं. त्या स्वामींचं बोलणं त्यांच्या मुलाला गमावण्याच्या गोष्टीला अजून खोल घेऊन जात होतं. संपतरावांनी त्या कलशातून एक मूठ राख घरातील बागेत विखुरली. संपतरावांच्या डोक्यात काय चाललं आहे समजणं अवघड होतं. त्या दिवशी घरी येत असताना संपतराव रोडवरून भरधाव येणाऱ्या मोटरगाडी पुढे आले. कदाचित आत्महत्या करण्याचा त्यांचा विचार होता. पण शेवटच्या क्षणी ड्रायव्हरने ब्रेक मारला आणि अपघात टळला. ड्रायव्हरने मन भरून संपतरावांना शिव्या घातल्या.
इकडे सत्यजित ममताला भेटायला चौरून येत होता. ते पूर्ण रात्र सोबतच घालवायचे. एक दिवस जगदीश घरी आला आणि त्याने खुशखबरी दिली. जगदीशने शहरातील मोठ्या लायब्ररीत एका पोस्टसाठी बोलणं केलं होतं. आज इंटरव्ह्यू होता. जगदीशला वाटतं की हा एकदा मास्टर कामात व्यस्त झाला तर त्याचं डोकं शांत राहील. ममताने त्यांना लायब्ररीपर्यंत सोडलं. जेव्हा ते लायब्ररीत इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी राकेशच्या मित्राला हैदरला तिथे बघितलं. हैदरही तिथे इंटरव्ह्यूसाठी आला होता. हैदर खूप दिवसापासून बेरोजगार होता. त्याला राकेशच्या मृत्यूबद्दल माहीतच नव्हतं. बोलता बोलता त्याला समजलं की राकेश या जगात नाही. संपतराज जेव्हा इंटरव्ह्यूसाठी गेले तेव्हा त्यांचं सिलेक्शन झालं, पण त्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितलं की माझ्या वयाच्या मानाने ही पोस्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. बाहेर जो तरुण बसला आहे त्याला हा जॉब तुम्ही द्या. तो या कामासाठी एकदम योग्य आहे. परत घरी जात असता काही तरुण मुलांनी पैशांसाठी त्यांच्याशी जबरदस्ती केली. आता संपतरावांचा उरलासुरला जो आत्मसन्मान राहिला होता तोही आता संपला होता. आता तर आयुष्य एक ओझं वाटू लागलं होतं. आत्महत्या करण्याचा त्यांचा निर्णय आणखीनच पक्का झाला होता. त्या रात्री सत्यजित चोरून ममताला भेटण्यासाठी आला होता. ममता त्याला डॉक्टरांची एक रिपोर्ट दाखवते. ती प्रेग्नेंट होती. खूप दिवस सत्यजित तिच्याशी लग्न करण्याच्या गोष्टी करत होता, पण आता ती वेळ आली होती. त्या रात्री संपतरावही खूप बेचैन होते. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण आज तिथे सत्यजितही होता. दरवाजा तोडून त्याने संपतरावांना बाहेर काढलं. संपतरावांच्या अशा वागण्याने आता लक्ष्मीबाईंचंही धैर्य संपत चाललं होतं. संपतरावांनी त्यांच्या बायकोच्या डोक्यातही आत्महत्येचं खूळ भरून ठेवलं होतं. संपतराव त्यांना सांगत होते की मरणासाठी धाडस लागतं आणि ते माझ्यात आहे, आणि त्यांनी आत्महत्येसाठी लक्ष्मीबाईंना सुद्धा राजी केलं होतं. त्या दोघांनी ठरवलं होतं की आज रात्री सोबतच विष घ्यायचं. लक्ष्मीबाईंचा उपवास होता आणि मरणाच्या अगोदर त्या देवाला कशा नाराज करू शकत होत्या. उपवास सोडूनच विष पिऊ शकत होत्या. संध्याकाळ व्हायला अजून खूप उशीर होता, म्हणून त्या दिवशी संपतरावांनी बागेत, समुद्रकिनारी आणि त्यांच्या शाळेचं शेवटचं दर्शन घेतलं. संध्याकाळी जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी बघितलं की त्यांच्या घरी छोटासा कार्यक्रम सुरू होता. आज ममताचा वाढदिवस होता, म्हणून तिने काही मित्रांना घरी बोलावलं होतं. केक खाऊन लक्ष्मीबाईंचा उपवास सुटला होता. संपतराव आणि लक्ष्मीबाई वीज पिण्याच्या तयारीतच होते. तेव्हा त्यांना ममताच्या खोलीतून जोरजोराने भांडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. सत्यजित ममताला मूल खाली करण्यासाठी सांगत होता, पण ममता यासाठी अजिबात तयार नव्हती. तिचं म्हणणं होतं की या मुलाला फक्त या कारणासाठी खाली करू की तुला फक्त तुझ्या वडिलांच्या निवडणुकीची चिंता आहे. जेव्हा लक्ष्मीबाईंना कळतं की ममता प्रेग्नेंट आहे तेव्हा त्यांच्या डोक्यात स्वामींनी सांगितलेली गोष्ट येते. तुमच्या मुलाचा आत्मा एका उदराच्या शोधात आहे आणि तो लवकरच तुमच्याजवळ जन्म घेईल. त्यांना वाटतं की ममताच्या पोटात त्यांचा मुलगा राकेश जन्म घेणार आहे. आता लक्ष्मीबाईंनी आत्महत्येचा निर्णय रद्द केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ममता तिच्या खोलीत होती तेव्हा लक्ष्मीबाई तिच्यासाठी नाश्ता घेऊन आल्या. त्या ममताला सांगत होत्या की तुझी नाही, निदान पोटात असणाऱ्या बाळाची तरी काळजी कर. त्यांनी आणलेला नाश्ता ममताच्या हातात ठेवला आणि त्या तिची काळजी घेऊ लागल्या. संपतराव ममताला घेऊन सत्यजितच्या घरी त्यांच्या बाबांना भेटायला गेले. ते सत्यजितच्या बाबांना समजवायला गेले होते. सत्यजितच्या वडिलांनी जेव्हा सत्यजितला विचारलं तेव्हा सत्यजितने वडिलांच्या भीतीपायी ममताला ओळखत नसल्याचं सांगितलं. सत्यजितच्या वडिलांनी संपतराव आणि ममताला अपमानित करून घरातून हाकलवलं. त्यांना सांगितलं की हे पाप कोणाचं आहे माहीत नाही आणि जर परत तुम्ही माझ्या घरात आला तर तुमचं काही खरं नाही. घरी आल्यानंतर ममता खूपच निराश होती. तिने ठरवलं होतं की मूल खाली करायचं. तेव्हा लक्ष्मीबाई तिला समजावतात आणि थांबवतात. जेव्हा संपतराव लक्ष्मीबाईंना त्या मुलासाठी इतकं तडफताना बघून ते ठरवतात की त्यांच्या आयुष्याचं ध्येय
काय आहे? संपतराव रागाने सत्यजितच्या वडिलांना फोन करून सांगतात की आता काहीही झालं तरी ममता या मुलाला जन्म देईल. संपतरावांनी ममताच्या मुलाला या जगात आणण्याचं ध्येय बनवलं होतं. आता ते फक्त यासाठी जगणार होते. पण सत्यजितच्या वडिलांसाठी ही गोष्ट चिंताजनक होती. ते या शहरातील आमदार होते आणि लग्नाअगोदरच त्यांच्या मुलाच्या अफेअरची चर्चा शहरात सुरू झाली तर मोठी समस्या निर्माण होणार होती. त्या दिवशी रात्री सत्यजितने ममताला फोन लावला आणि तिच्यासोबत पळून जाऊन लग्न करणार असल्याचं सांगितलं. जेव्हा ही गोष्ट सत्यजितच्या वडिलांना कळाली तेव्हा त्यांनी सत्यजितला खूप मारलं आणि काही गुंड संपतरावांच्या घरी धमकावण्यासाठी पाठवले. संपतराव या गोष्टीची कंप्लेंट करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले, पण पोलिसांनी त्यांची तक्रार लिहून घेतली नाही. तेव्हा सत्यजितचे वडीलही तिथे आले होते आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये संपतरावांना धमकावलं. ते संपतरावांना म्हणाले होते की या बेकार मुलीला घरातून हकलवून लावा, नाहीतर अनर्थ होईल. पण सत्यजितच्या वडिलांना माहीत नव्हतं की संपतरावांना धमकावणं इतकं सोपं नव्हतं. त्यांना मरणाची भीती नव्हती. त्यांनी सांगितलं की मी जिवंत आहे तोपर्यंत ममताला काही होऊन देणार नाही. संपतराव आणि लक्ष्मीबाई ममताला घेऊन डॉक्टरांकडे चालले होते. तेव्हा तेथील डॉक्टरांना सुद्धा सत्यजितच्या वडिलांनी ममताचं ॲबॉर्शन करण्यास सांगितलं होतं. हे ममताला कळालं होतं, म्हणून ती तिथून परत जाण्याचा हट्ट करत होती. हे सत्यजितच्या वडिलांना कळालं तेव्हा त्यांनी एक प्लॅन बनवला. सत्यजितच्या हातात काही पैसे दिले आणि सांगितलं की हे पैसे ममताला देऊन या पैशातून तिची काळजी घेईल आणि निवडणुकीनंतर मी तुझं आणि ममताचं लग्न करून देईन. सत्यजित ते पैसे घेऊन ममताकडे गेला आणि त्याने ते पैसे ममताच्या हातात ठेवले. पण त्या क्षणी तिथे पोलीस आले. पोलिसांनी संपतरावांवर आरोप केला की ते या घरात वेश्या व्यवसाय चालवत आहेत, पण हे घर लक्ष्मीबाईंच्या नावावर होतं. पोलिसांना संपतरावांच्या ऐवजी लक्ष्मीबाईंना अटक करावी लागली. जेव्हा सत्यजितला त्यांच्या वडिलांचा हा प्लॅन समजला तेव्हा सत्यजित घरातील सामानाची तोडफोड करू लागला आणि त्याने त्याच्या वडिलांचं घर सोडलं. सत्यजित पोलीस स्टेशनला पोहोचला आणि तिथून लक्ष्मीबाई यांची सुटका केली. वाटत होतं की आता सर्व काही सुरळीत चाललं आहे, पण लक्ष्मीबाईंना वाटत होतं की ममताच्या पोटात जे बाळ वाढत आहे तो त्यांचाच मुलगा राकेश आहे. त्यांना या अंधश्रद्धेतून बाहेर येणं गरजेचं होतं. ममताच्या मुलाबद्दल लक्ष्मीबाईंचा स्वभाव एखाद्या वेड्यासारखा झाला होता आणि म्हणूनच त्या या मुलासाठी इतक्या अडचणींना सामोरं गेल्या होत्या. एका भोंदू स्वामींनी सांगितलं होतं की तुमचा मुलगा एका उदराच्या शोधात आहे आणि तो लवकरच तुमच्या जवळ जन्म घेईल. लक्ष्मीबाईंना वाटत होतं की ममताच्या पोटात जे बाळ आहे तो त्यांचाच मुलगा आहे. संपतरावांनी आणि लक्ष्मीबाईंनी ममतापासून हा वेडीपणा लपवला होता, पण संपतरावांनी आता ममताला सर्व काही सांगितलं आणि त्यांनी सत्यजित आणि ममताला घरातून निघून जायला सांगितलं. पण ते जाण्याअगोदरच लक्ष्मीबाई जाग्या झाल्या. त्यांनी ममता आणि सत्यजितला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण सत्यजित आणि ममता निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर लक्ष्मीबाईंना असं वाटलं की त्यांनी परत त्यांच्या मुलाला गमावलं आहे. एक वेळ अशी होती की मुलांच्या आठवणीत संपतराव आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते. आता लक्ष्मीबाईंनी त्यांच्या मुलाला मिळवण्याच्या सर्व आशा गमावल्या होत्या. आता लक्ष्मीबाईंची अवस्था सुद्धा संपतरावांसारखी झाली होती. लक्ष्मीबाईंनी विषाची बाटली आणली. संपतरावांना सांगितलं आपण दोघे सोबतच मरूया. पण संपतरावांचा आता मरण्याचा हेतू कोणताच नव्हता. त्यांच्या लक्षात आलं होतं की दुःखांना घाबरून स्वतःला मारून घेणं यात काहीच हिंमत नाही. हिंमत तर दुःखांसोबत जगण्यात आहे.